प्रोफेसर यांना वाढवायला विनंती केली पाहिजे, पण एवढं पंचगंगेला पाणी आहे, कुठल्या नदीसनं पाणी घ्यायची गरज नाही, कुठल्या नदीसनं आता विषय नाही. तुम्ही आम्ही ठरवतो उद्याचं गट राजकारण नंतरचा आहे, हा पहिला विषय करा. तुम्ही आम्ही जगायला पाहिजे, मग तुमचं गट करा, राजकारण करा, आम्ही काय करायचं तुम्ही जगायलाच नाही. पाणी सांगणार अरे आम्हाला लाज वाटायला पाहिजे साहेब, आवडे साहेब, ते चढावर पाणी बी नसतं. आमच्या तर विहिरीमध्ये कधीतरी विहीर बंद असली तर नदीचं पाणी तिथं घेतं साहेब, तर ते पाणी शोधण्याने आम्ही निर्णयाच्या वाणी त्याच्या तेर पाणी होते. किती महामूर्ख, आणि त्याच्याबद्दल साधा आपण जो अक्षर बोलते आणि जो अक्षर बोलतो जो आंदोलन करतो त्याच्या पाठीवर असते, याचा देखील आपण जनतेने विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, ते उद्या तुम्हाला आता ते मुख देखील टाकले पाठवायला कटपटले. अहो हे पाणी मध्ये सरळ सरळ विष आहे. तुम्ही आम्ही बघितलाय महिला कालावधीमध्ये अडकले आहेत आणि ह्याचा तुम्ही काय विचार करणार आहे नाही. आज आम्हाला अटक करणार आहे तसं प्रदूषण म्हणजे का प्रदूषण जे करतात त्याला काय अटक करा तुम्ही, असा माझा सवाल आहे. आणि तुम्ही त्याला अटक करा आणि प्रदूषण मुक्त करा, आम्हाला काय. आणि हे काय राजकारण नाही काय नाही. आम्हाला आज आमच्या या तालुक्यात पिंजरकरजीबद्दल कुठलीही आमची तक्रार नाही, प्रोसेस वाल्यांच्या बद्दल तक्रार नाही. कारण का प्रोसेस काढत असताना, कुठलाही ब्रँड काढत असताना शासनानं त्यांना मंजुरी देताना त्यांचं जे दूषित पाणी आहे हे कुठे करायचे आणि फॅक्टरी करायची कुठे सोडायचे यांना त्याला एक प्रदूषण मंडळानं नियमाने किंवा लायसन्स दिलेलं असतंय, त्याचा अवलंबन न करता ते पाणी त्या काळ्या ओढ्यामध्ये जे सोडतात आणि ते पाणी आपल्याकडे पंचगंगेमध्ये मिसळतंय. हा फार मोठा गंभीर गुन्हा आहे. कारण आमच्याकडचं पाणी स्वच्छ न्यायचं आणि ते पाणी घाण घ्यायचं. कारण का आमच्याकडच्या सारख्या मार्केटमध्ये शिरोळ तालुक्याला भाजीपाला घेतला जात नाही, पण त्याचं खरं कारण औषध मारण्याचं नसून की प्रदूषित पाणी आहे. त्या प्रदूषित पाण्यामुळे जे पीक येत होती विषारी होत आणि त्यामुळे कॅन्सर व्हायला हे कुठेतरी लक्षात घेऊन शासनानं आणि आता बऱ्याच लोकांनी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन करपायला एवढा मोठा पोलीस पाटा इथं उपलब्ध होतोय आणि जे इथं पाणी सोडतात त्याच्यावर काय कारवाई तुम्ही आतापर्यंत केला हे लक्षात घ्या साहेब. फक्त 15 दिवसापूर्वी तुम्ही तिथं बांध घातला आणि 15 दिवसात जर कोंडवार मधलं तुम्ही येऊन पाणी बघायला पाहिजे होतं. पाणी अतिशय पांढरं शुभ्र आणि चांगल्या प्रतीत होतं. एवढंच मी इथं शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद देतो.